हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये बदलत्या ऋतुमानानुसार केसांची विशेष काळजी कशी घेतली जाते, भरपूर साऱ्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. आणि खास करून हिवाळ्यामध्ये आता थंडीचे दिवस चालू झालेत आणि थंडीमुळे आपले केस रुक्ष होणे, डोक्यामध्ये खाज येणे, केस गळणे, केस तुटणे, कोंडा होणे अशा भरपूर साऱ्या समस्या आपल्याला थंडीत जाणवत असतात. आणि केस गळणे ही अनेकांमध्ये आढळणारी समस्या आहे. आपले केस अनेक कारणांनी गळू शकतात. काही पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे केस आपले गळू शकतात, तसेच हार्मोन्सच्या असंतुलनामुळेही आपले केस गळतात. अनुवंशिक कारणांमुळे तसेच काही घटकांमधील बदलांमुळे केस आपले गळत असतात. मानसिक ताणामुळे केस गळतात. तसेच आपण केस विंचरतो त्यामध्ये आपले केस ओढले जातात अथवा त्याच्यावर ताण पडतो, त्यामुळे सुद्धा आपले केस गळतात. म्हणून केस विंचरताना हलक्या हाताने आपले केस विंचरले पाहिजेत. तसेच केस गळणे हा एखाद्या औषध किंवा उपचार पद्धतीचा परिणाम देखील असू शकतो. वातावरणातील बदलणारे तापमान आणि हवेतील आर्द्रता यांचाही केसांवर परिणाम होत असतो. तापमान कमी झाल्याने आणि हवेतील आर्द्रता कमी झाल्याने हिवाळ्यात केस गळण्याची समस्या अनेकांना उद्भवते. हिवाळ्यात डोक्यावरची त्वचा कोरडी पडते, तिथल्या त्वचेला खाज येणे, कोंडा होणे आणि अशा समस्या आपल्याला जाणवत असतात. त्याच्यामुळे आपले केस गळतात. म्हणून थंडीमध्ये केसांची व त्वचेची विशेष काळजी घेतली पाहिजे. तर केसांची काळजी घेणे म्हणजे काय करणे, तर आपण हलक्या हाताने तर केस विंचरायचे, केस तुटणार नाहीत याची दक्षता घ्यायची. आणि केसांना ज्या आपल्या घरच्या घरी ऑइल असतं म्हणजे खोबरेल तेल किंवा बदामाचं तेल, मी इथे खोबरेल तेल घेतले. थंडीमध्ये आपल्या केसांमध्ये भरपूर कोंडा होतो, त्याच्यामुळे केस गळतात. तर कोंडा होऊ नये यासाठी तुम्ही खोबरेल तेल किंवा बदामाचं तेल वापरू शकता. आता इथे मी खोबरेल तेल घेतले आणि खोबरेल तेल तुम्ही गरम कोमट करून सुद्धा घेऊ शकता आणि असंच घेतलं तरी चालेल. पण हिवाळ्यामध्ये थोडंसं कोमट करून घ्यायचं आणि मग आपल्या टाळूला अगदी हलक्या हाताने टाळूला आधी लावून घ्यायचं, चांगला मसाज करायचा. याच्यामुळे आपले केस मऊ होतात, रक्तभिसरण वाढते आणि केसांची मुळं मजबूत होण्यास मदत होते. तेलामुळे केसांना चांगले पोषण मिळते आणि एवढंच नव्हे तर शांत झोपसुद्धा आपल्याला लागते. ही झाली आपली पहिली स्टेप. आता केस धुतल्यानंतर आपण आपले केस कसे वाळवले पाहिजे, तर ओले केस नैसर्गिकरित्या वाळवावेत. केस वाळवण्यासाठी ड्राय किंवा इतर इलेक्ट्रिक वस्तूंचा वापर टाळायचा. या इलेक्ट्रिक वस्तूंमुळे आपल्या केसांना भरपूर नुकसान होण्याची दाट शक्यता असते. आणि एकदा केस वाळवले की त्याला हेअर सिरम लावायला विसरायचं नाही. तसेच आपल्याला सवय असते केस मोकळे ठेवायची, तर केस मोकळे ठेवू नका. त्याच्यामुळे आपल्या केसातील आर्द्रता कमी होते. आणि कुठेही बाहेर जाताना केसांना स्कार्फ लावायला विसरू नका. यामुळे केसांना व डोक्यावरील त्वचेला थंडीपासून सुरक्षितता मिळते. तसेच अंघोळी करताना खूप गरम पाण्याचा वापर टाळा, कारण थंडीमध्ये गरम पाणी चांगलं वाटते तरी त्याचा केसांवर आणि डोक्यावरील त्वचेवर विपरीत परिणाम होतो. अंघोळी करताना घेतलेले पाणी खूप गरम असेल तर त्वचा कोरडी पडते आणि त्यामुळे आपले केस गळतात. पुढची काळजी घ्यायची ती म्हणजे केस आपले पूर्ण कोरडे केल्यानंतरच बाहेर पडायचं, कारण का ओल्या केसावर गार वारा लागल्याने केस गळू शकतात. तसेच ओले केस बांधण्याची चुकी करायची नाही. मोकळे ठेवायचे केस, सुकल्यानंतरच आपले केस बांधायचे. आणि पुढची स्टेप म्हणजे केसांना व डोक्याला तेलाने नियमित मसाज करायचा. एरवीही याचा फायदा होतच असतो, परंतु विशेष करून हिवाळ्यामध्ये तेल लावल्याने केसांचं गळणं कमी होतं. डोक्याच्या त्वचेवरील कोंडा आणि खाज रोखण्यास तेलामुळे मदत होते. तसेच केस आणि त्वचा यांचं आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर योग्य आहार आणि नियमित व्यायाम करणं भरपूर गरजेचं आहे. आणि आता मी तुम्हाला केसांसाठी आणि त्वचेसाठी एक रेसिपी दाखवणार आहे. तर थंडीमध्ये आवळा हे फळ मार्केटमध्ये आलेलं असतं आणि याचं सेवन करणं भरपूर गरजेचं आहे, कारण का आवळ्याचा रस केसांसाठी आणि त्वचेसाठी भरपूर फायदेमंद असतो. आवळा अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. यामध्ये विटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. तसेच आवळा मुरंबा, आवळा पावडर, आवळा कँडी आणि आवळ्याचा रस हे आपल्या आरोग्यासाठी भरपूर फायद्याचं आहे. तर आता इथे मी सोप्यात सोपा लवकरात लवकर होणारा आवळ्याचा ज्यूस बनवून दाखवते. तर इथे आवळे घेतलेत
आणि 2-3 आवळे घ्यायचे. म्हणजे तुम्हाला 1 ग्लास जर आवळ्याचा रस बनवायचा असेल तर 2 आवळे घ्या आणि तुम्ही कट करूनसुद्धा घेऊ शकता किंवा किसूनसुद्धा घेऊ शकता. मी किसून घेते म्हणजे परिपूर्ण त्याचा रस निघणार आहे. काही वेळा असं होतं ना, मिक्सरमध्ये बारीक होत नाही, त्याच्यामुळे मी असं किसून घेतले आणि थोडंसं पाणी टाकून वाटून घेते. जर ज्यूस मेकर असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये करा. आता हे मिक्सरचं बारकं भांडं घेतलं आहे आणि जो किस करून घेतला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते आणि त्याची चव वाढवण्यासाठी काळं मीठ आपल्याला घ्यायचं आहे. नुसता आवळ्याचा रस असाच पिला जात नाही, कारण का आवळ्याची चव थोडीशी तुरट असते, आंबट तुरट अशी असते. सगळ्यांनाच आवडतं असं नाही. तर थोडासा चटपटीत होण्यासाठी इथं काळं मीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि 2-3 किंवा 4 ते 5 काळी मिरी घ्यायची आणि 1 चमच जिरं घ्यायचं, म्हणजे त्याच्याने छान टेस्ट येते ह्या रसला. तर आता इथे जिरं मी घेतलं आहे आणि अगदी थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं. पाण्याचं नंतर आपण वापर करणार आहोत. आधी थोडंसं वाटताना थोडं पाणी घ्यायचं, नाहीतर जास्त पाणी घेतलं की मिक्सरच्या भांड्यातून उडण्याची शक्यता असते, म्हणून सांगते. आणि या रसचा किंवा ज्यूसचा फायदा फक्त त्वचेसाठी किंवा केसांसाठीच होणार नाही आहे, तर आपलं वजन कमी करण्यासाठी सुद्धा होणार आहे. रिकाम्या पोटी आवळ्याचा रस किंवा आवळ्याचं पाणी जर तुम्ही घेत असाल तर आपलं वजनसुद्धा कमी होईल आणि पचनक्रियासुद्धा चांगली राहते. कॅलरीज लवकरात लवकर बर्न व्हायला लागतात आणि आपल्या डोळ्यांचे जर काही प्रॉब्लेम असतील, दृष्टी आपली कमी असेल, काहीही आजार असतील तर ते सुद्धा आटोक्यात येतात, कारण आवळ्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी मुबलक प्रमाणात असते. आणि आवळ्याचा रस जर तुम्ही रेग्युलर घेत असाल, रोजच्या रोज जर आवळ्याचा रस तुम्ही घेत असाल तर त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे विषारी घटक तयार झालेले असतात तर ते बाहेर काढण्यास मदत होते. आणि चेहऱ्यासाठी सांगायचं झालं तर आवळा भरपूर फायदेमंद आहे. जसा केसांसाठी आहे तसा त्वचेसाठी सुद्धा आहे, कारण का चेहऱ्यावरती जर मुरूम झालेला असेल, काळे डाग असतील, सुरकुत्या पडलेला चेहरा असेल तर तुम्ही आवळ्याच्या रसाचं सेवन करा किंवा आवळ्याचा कोणताही पदार्थ रेग्युलर खा, त्याच्याने ह्या सगळ्या समस्या दूर होतात. तर आता इथे मी गाळून घेतला आहे रस, तुम्ही पाहिलंच असेल. रस मी काढून घेतला, अगदी परत मिक्सरला फिरवून घेतला, पूर्णपणे रस काढून घेतला आहे. आणि जो आता हा केस निघाला आहे तर तो सुद्धा आपल्याला फेकायचा नाही आहे, आवळ्याचा पुरेपूर वापर करून घ्यायचा आहे. तर ऊन असेल, उन्हामध्ये हा केस सुकवायचा, त्याची पावडर बनवायची आणि फेस पॅक म्हणून तुम्ही चेहऱ्याला सुद्धा लावू शकता. इतका गुणकारी हा आवळा आहे, कारण का आपण कोणताच भाग फेकलेला नाही आहे, फक्त त्याची बी फेकून दिले, बाकी पुरेपूर त्याचा वापर करून घेतला आहे. आता इथे आवळ्याचा सरबत आपला तयार झाला आहे. रोजच्या रोज घ्या. सीझन वाईज हे फळ येत असतं, तर आता हिवाळ्यामध्ये मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात आवळे विकायला येतात, तर निदान हिवाळ्यामध्ये तरी आवळ्याचा ज्यूस रेग्युलर घ्या. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.